नमस्कार मित्रांनो, आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्याच डिमांडवर आता हा व्हिडिओ घेऊन येत आहे की रचना शरीर म्हणजेच ॲनाटॉमीचे पूर्ण सिस्टम वाईज IMP टॉपिक्स तुम्हाला देणार आहे. एक्झामसाठी कमी वेळ बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला हे सर्व टॉपिक्स पहिले करून घ्यायचे आहेत, त्यानंतर तुम्ही दुसऱ्या टॉपिक्सकडे जाऊ शकता. प्रत्येक सिस्टममध्ये कोणत्या गोष्टीवर मस्ट क्वेश्चन येऊ शकतो असे मी टॉपिक्स तुमच्या पुढे मांडणार आहे. जास्त वेळ नाही घेणार तुमचा, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. डायरेक्टली आपण व्हिडिओला चालू करूया. रचना शरीर पेपर 1 याच्यामध्ये एम्ब्रिओलॉजी आणि गर्भ या दोन्हीपैकी आपल्याला एम्ब्रिओलॉजी आणि गर्भ या दोन्हीपैकी एकावर आपल्याला एलिक्यू येणार आहे. गर्भावर मोस्टली येतो, परंतु आपल्याला याच्यामध्ये काय काय करायचंय. 9 मंथ डेव्हलपमेंट मॉडर्न आयुर्वेद, मॉडर्न नुसार सुद्धा 9 मंथची डेव्हलपमेंट पाहिजे आणि आयुर्वेद नुसार पण पाहिजे, आणि फिटल सर्क्युलेशन एवढे टॉपिक्स आधी करून घ्यायचे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर ऑस्टिओलॉजी आणि एसटी शरीरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. ऑस्टिओलॉजीमध्ये तुम्हाला खूप सारे बोन्स आहेत, त्यांच्या मनात आले कोणतेही टाकू शकतात, परंतु मोस्ट इम्पॉर्टंट बोन फिमर, स्कॅपुला, क्लेविकल, रेडियस, टिबिया आणि स्टर्नम. कोणकोणते म्हणलं? फिमर, स्कॅपुला, क्लेविकल, रेडियस, टिबिया आणि स्टर्नम. आणि एसएक्यू मध्ये सेम पॉईंट, हेच बोन इम्पॉर्टंट आहे, फक्त क्वेश्चन विचारायची जी पद्धत आहे ती वेगळी. जसं की लोअर एंड ऑफ ह्युमर विचारू शकतात, लोअर एंड ऑफ ह्युमरस विचारू शकतात. ह्युमरस सुद्धा करून ठेवा. याच्यामध्ये मी ह्युमरस लिहिलं नाही, परंतु ह्युमरस पण थोडासा इम्पॉर्टंट आहे. किंवा ह्युमरसला एसएक्यू मध्ये पण विचारू शकतात की लोअर एंड ऑफ ह्युमरस सांगा म्हणून, कारण त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स आहे म्हणून. काय काय म्हटलं मी हे सर्व लिहून घ्या. याची PDF तुम्हाला मिळणार नाही. तुमचं पेन आणि पेज घेऊन प्रिपेअर करा आणि अभ्यास करताना ते सोबत ठेवायचं. त्याच्यानंतर पुढची आहे आपल्याकडे सिस्टम मायोलॉजी. मायोलॉजीमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. मायोलॉजीमध्ये फक्त एसएक्यू आणि MCQ येतो. एलक्यूच्या दृष्टीने अभ्यास करायचा नाहीये. तुम्हाला ब्ल्यूप्रिंट पहा, जाऊन जर पाहिलं नसेल तर त्याच्यानंतर या व्हिडिओकडे या. ट्रायसेप मसल करायची, बायसेप मसल करायची, सार्टोरियस मसल करायची, ब्रॅकेलिस आणि डेल्टॉइड या 5 मसल्स कंपल्सरी करून ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा करायचे असले तर करा, परंतु या 5 मसल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर अर्थरोलॉजीमध्ये इम्पॉर्टंट पाहायला गेलं तर 3 जॉईंट सर्वात इम्पॉर्टंट आहेत. अँकल जॉईंट, शोल्डर जॉईंट आणि नी जॉईंट. हे तिन्ही जॉईंट तुम्ही पहिले करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय एक्स्ट्रा करायचे तर करू शकता. काय काय म्हटलं मी? अँकल जॉईंट, शोल्डर जॉईंट आणि नी जॉईंट हे इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्या प्लस करायचं असेल तर एक हिप जॉईंट करू शकता, परंतु लास्ट इयरलाच हिप जॉईंट पडलेला होता. नी जॉईंट पडलेला होता लास्ट इयरला. हिप जॉईंट सुद्धा तुम्ही करू शकता, वाढू शकता. याच्यामध्ये 4 जॉईंट करून ठेवा. नर्वस सिस्टम मित्रांनो, नर्वस सिस्टमवर एक कन्फर्म एलक्यू असतो. नर्वस सिस्टमवर कन्फर्म एलक्यू आहे. 3च पॉईंट तुम्हाला देतो त्यासाठी. स्पायनल कॉर्ड, सेरेब्रम आणि सेरेबेलम. स्पायनल कॉर्ड, सेरेब्रम या तिन्हीपैकी एकावरच एक एलक्यू दिसेल तुम्हाला. आणि त्यानंतर मिनिंजेस आणि वेंट्रिकल्स आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे एसएक्यू साठी करून ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. मिनिंजेस सर्वात इम्पॉर्टंट एसएक्यू साठी. त्यानंतर पुढे जायचं झालं, एंडोक्राइन सिस्टम आणि लिम्फॅटिक सिस्टम मध्ये काय काय करायला पाहिजे, काय काय इम्पॉर्टंट आहे. एलक्यू मध्ये पिट्युटरी और थायरॉइड ग्लँड करून ठेवायचे. स्प्लीन करून ठेवायचं आहे. एंडोक्राइन सिस्टम मध्ये IMP हा एंडोक्राइन सिस्टमचा पण पार्ट म्हटला जातो, काही वेळा डायजेस्टिव्हचा पण म्हटलं जातो, त्याच्यामुळे तो करून ठेवायचा. त्याच्यानंतर एसएक्यू साठी थॉरॅसिक डक्ट. हा झालं एसएक्यू साठी थॉरॅसिक डक्ट. काही जण मला की सर काही ब्ल्यूप्रिंट मध्ये तुम्ही एलक्यू मध्ये काही सिस्टम दिलेलं नाही, तरी सुद्धा ते एलक्यूचे पॉईंट दिलेत. कारण जो सिलेबस PDF काढल्यानंतर ज्यांनी कशावर एसएक्यू आहे, कशावर एलक्यू आहे, त्यासाठी वेगळा बॉक्स दिलाय. त्याच्यानुसार काही चॅप्टरमध्ये एलक्यू आहे, जसं की रेस्पिरेटरी सिस्टम, त्याच्यामध्ये एलक्यू दिलेला आहे. परंतु ब्ल्यूप्रिंट मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये एलक्यू दिलेला नाहीये, म्हणजे ब्ल्यूप्रिंटच फॉलो व्हायला हवी, परंतु त्यांनी सिलेबस PDF मध्ये दिलेला आहे, म्हणून आपण त्याच्यावर लंग्स वगैरे पण करणार आहोत या टाईपमध्ये. ठीक आहे. एंडोक्राइन मध्ये थॉरॅसिक डक्ट इम्पॉर्टंट आहे एसएक्यूसाठी. एवढा पोर्शन तुम्ही पहिले कंप्लीट करा. त्यानंतर आता आपण येऊया पेपर 2 कडे. जास्त वेळ नाही घालत तुमचा, वेगळा व्हिडिओ नाही बनवणार, याच्यावरच करून घेऊया. पेपर 2 डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काय काय करायचं आपल्याला. 12 मार्क्ससाठी आहे हा. त्याच्यामध्ये स्टमक व्हेरी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट, परंतु हे लास्ट इयरलाच आलेलं आहे, त्याच्यामुळे येण्याचे कमी चान्सेस आहेत. तरी सुद्धा करून ठेवा, रिपीट झाला तर झाला. त्याच्यानंतर लिव्हर आणि स्प्लीन या वर्षीसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरतात, कारण गेल्या वर्षी स्टमक आलेला होता. त्यामुळे तिन्ही टॉपिक एलक्यू साठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. एक सॉफ्ट ऑर्गन येतोच. आणि एसएक्यू साठी पॅनक्रियाज आणि डिओडिनम महत्वाचं आहे, आणि पेरिटोनियम सुद्धा. त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मध्ये पाहायला गेलं, हे काय कीर्तन नाही चालू, तुम्ही पेन अँड पेज घेऊन बसा, कारण मी सांगतो तुम्हाला लगेच पाठ नाही होणार कशात काय. तर पॉज करा व्हिडिओला आणि पेन आणि पेपर घेऊन बसा आणि लिहून काढा. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, किंवा मग पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, नंतर एकदा पुन्हा पाहायला घ्या,
त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण लिहून काढू शकता. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम म्हणजे हार्ट पूर्ण करून घ्यायचं आहे, हार्टचं बेसिक करून घ्यायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये एसीक्यू साठी राईट व्हेंट्रिकल आणि राईट एट्रिया याच्यावर काय येऊ शकतो, एसीक्यू येऊ शकतो. आणि एलक्यू साठी पूर्ण हार्ट करून जा चांगलं. त्यानंतर रेस्पिरेटरी 8 मार्कसाठी त्यांनी दिलेलं आहे सिलेबसमध्ये, परंतु ब्ल्यूप्रिंटमध्ये पाहायला गेलं तरी सुद्धा याच्यावर एलक्यू दिलेलं नाहीये. परंतु तिथे जो चेंबर आहे, जो बॉक्स आहे एसक्यू एलक्यू एमसीक्यूचा, त्याच्यामुळे त्यांनी एलक्यू आहे म्हणून दिले. परंतु ब्ल्यूप्रिंटमध्ये हार्टवर एलक्यू नाही दिलेला आहे. त्यामुळे राईट एट्रिया राईट व्हेंट्रिकल तुम्ही व्यवस्थित करून जा. रेस्पिरेटरी सिस्टम आणि युरिनरी सिस्टमवर सेम ब्ल्यूप्रिंटमध्ये फक्त एसीक्यू दिले आहेत. 2 सिस्टमवर 3 एसीक्यू दिलेले आहेत, एलक्यू मध्ये दिलेलं नाही आहे. परंतु तुम्ही जर त्या बॉक्समध्ये जाल सिलेबसच्या तर तिथे एलक्यू दिलेला आहे. त्यामुळे आपण इथे हे काही पॉईंट्स कव्हर करून घेणार आहोत. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये एलक्यूसाठी लंग्स, प्लुरा आणि डायफ्राम करून घ्या. होऊ शकतं की त्यांचेच पॉईंट तुम्हाला एसीक्यू मध्ये विचारले जातील. आणि एसीक्यूसाठी इम्पॉर्टंट फॅरिंग्स, लॅरिंग्स, मिडियास्टिनम, राईट अँड लेफ्ट सर्फेस ऑफ द लंग्स हे डायरेक्टली एसीक्यूसाठी इम्पॉर्टंट होऊन जातात. त्यानंतर युरिनरी सिस्टम. युरिनरी सिस्टम एलक्यूला पाहायला गेलं किडनी आणि ब्लॅडर इम्पॉर्टंट आहे, परंतु याचं ब्ल्यूप्रिंटमध्ये एलक्यू दिलेलं नाही. याच्यामध्ये एसीक्यूच मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कन्स्ट्रिक्शन ऑफ युरेटर किंवा मग युरिनरी ब्लॅडरचे जे लिगामेंट आहेत ते याच्यामध्ये इम्पॉर्टंट होऊन जातं. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरही एलक्यू नाही आहे, फक्त एसीक्यू येणार आहे. त्यामध्ये मग एसीक्यू म्हटल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट काय होऊन जातं, लिगामेंट ऑफ युटेरस आणि लोब्स ऑफ प्रोस्टेट ग्लँड हे 2 पॉईंट याच्यामध्ये करून घ्यायचे. जो आपला अॅनाटॉमीचा कोर्स चालू आहे त्याच्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, म्हणजे तुमची पासिंग कन्फर्म होऊन जाईल. जर तुम्हाला हवा असेल तर ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली 999 रुपयाला तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. किंवा 1 पॅक कोर्स म्हणजे ऑल सब्जेक्टचा कोर्सही तुमची आता प्राइस खूप कमी केली, फक्त 2024च्या बॅचसाठी 1 महिना राहिलेला आहे म्हणून 3000 प्राइस केली. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट मिळत आहे. आणि जर तुम्ही ओल्ड न्यू बॅचचे असाल तर त्यांना जरा जास्त प्राइस आहे, 4500 प्राइस आहे. आणि तुम्ही जर आता एक्झाम अपेअरिंग असाल तर तुम्हाला थोडीशी सवलत दिलेली आहे. सेन्सरी ऑर्गनवर काय सर, सेन्सरी ऑर्गन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. दरवर्षी 1 एलक्यू याच्यावरून येणार असं फिक्सच असतं. त्यामुळे गेल्या वर्षी कशावर आला होता, आयवर आला होता. मोस्ट इम्पॉर्टंट आयच असतं याच्यावरती, पण गेल्या वर्षी आलेलं आहे. रिपीट झालं तर तुमचं नशीब. परंतु तुम्हाला बाकी करून ठेवायचं इयर, नोज आणि टंग हे तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या वर्षीसाठी. डायरेक्टली तुम्हाला इयर मधलं काही विचारलं जाऊ शकतं, नोजची सेप्टम वगैरे विचारलं जाऊ शकतात, किंवा टंगचा एखादा सरफेस विचारलं जाऊ शकतो, किंवा पूर्ण टंग विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. एसीक्यू मध्ये तुम्हाला जर याच्या विचारायचं असेल तर याच्या सब पॉईंट एखादा विचारून जातील, परंतु एलक्यू याच्यावर मस्ट आहे. ठीक आहे. एकदा पूर्ण पाहून घ्या तुम्ही, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता पूर्णपणे. ठीक आहे. एम्ब्रियोलॉजीमध्ये गर्भ सांगितलं, बोन सांगितले, फिमर, स्कॅप्युला, क्लेविकल, रेडियस, टिबिया, स्टर्नम. त्याच्यानंतर मायोलॉजीमध्ये पाहिलं आपण इम्पॉर्टंट मसल, ऑर्थोलॉजीमध्येही पाहिलं. त्याच्यानंतर एंडोक्राईन सिस्टममध्ये काय करायचं त्याचे एसीक्यू पाहिले. पेपर 2 चालू केला आपण, तुमचा वेळ नाही वाघातला वेगवेगळे व्हिडिओ काढण्यासाठी. आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, रेस्पिरेटरी, युरिनरी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये एलक्यू नाही आहे, आणि हा सेन्सरी ऑर्गन. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक करा, कमेंट करा, नक्कीच तुम्हाला आमच्याकडून मदत केली जाईल. थँक्यू.